नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे. जुलै महिन्यामध्ये पावसाला सुरुवात झाल्यामुळे सह्याद्रीचे डोंगर हिरवेगार झालेले आहेत आणि डोंगरामधून अनेक नैसर्गिक धबधबे वाहू लागलेले आहेत. आज मी तुम्हाला सह्याद्रीच्या अशा डोंगरामध्ये घेऊन जाणार आहे. त्या ठिकाणी उंच डोंगरावरून पडणारा एक नैसर्गिक धबधबा तुम्हाला दाखवणार आहे. तो धबधबा बघितल्यानंतर आपल्या मनाला वेगळाच आनंद मिळणार आहे. पण त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपल्याला खतरनाक जंगलामधून चिखलामधून पायवाटेने प्रवास करत डोंगराच्या पायथ्याशी पोहोचावं लागणार आहे. त्या ठिकाणी जात असताना जंगलामधून जोगचा सामना देखील आपल्याला करावा लागणार आहे. जोगमध्ये असे किडे जे पावसाळ्यामध्ये आपल्या शरीराच्या त्वचेला टच होऊन रक्त पितात. त्यामुळे त्यांच्यापासून सावधगिरी बाळगत त्या धबधब्यावरून पोहोचूया आणि असा नैसर्गिक धबधबा बघून मनाला शांती मिळवून घेऊया. त्यामुळे आपल्याला निसर्गाचा आनंद अनुभवायला मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही देखील माझ्यासोबत या प्रवासामध्ये सामील व्हा. तुम्हाला देखील पावसाळ्यामध्ये वाहणारे नैसर्गिक सुंदर धबधबे बघायला मिळतील. तर चला मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील केरले गावाच्या वरती असलेला सुंदर जंगलातील खतरनाक धबधबा बघूया. समोर असलेला कच्चा रोड तुम्हाला दिसत असेल. या रोडने 2 किलोमीटर चालत आपल्याला केरली धबधब्यापर्यंत जावं लागणार आहे. आणि धबधब्याच्या दिशेने जात असताना या ठिकाणी मला आणखी एक सुंदर धबधबे बघायला मिळाले. बघू शकता तुम्ही, वरती डोंगरामधून पडणारे काही सुंदर धबधबे देखील आपण वरती जाताना बघू शकतो. आता आपल्याला या पावसामधून चिखलामधून हा प्रवास करत जंगलाच्या दिशेने जावं लागणार आहे. आणि वरती असलेले सह्याद्री पठारे पावसामुळे धुक्यामुळे किती सुंदर दिसत आहेत हे देखील तुम्ही बघू शकता. आणि आज पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही. जोरदार पाऊस पडत आहे आणि अशा पावसामधून व्हिडिओ शूट करत जाणं म्हणजे वेगळाच अनुभव अनुभवायला मिळतो. तरी देखील हा निसर्ग आपल्याला कधीही नाराज करत नाही. जेव्हा आपण या सह्याद्रीमधून चालत जातो तेव्हा आपल्याला काही ना काही सुंदर नजारे बघायला मिळतात. ते नजारे अनुभवण्यासाठी पावसाळ्यामध्ये ह्या सह्याद्रीमध्ये फिरावं लागतं. जोरदार पावसामध्ये डोंगरातील कच्चा ट्रॅक पूर्ण करून मी फायनली जंगलाच्या जवळ पोचलो. आता आपल्याला धबधब्याजवळ पोचण्यासाठी जंगलातील काही ट्रॅक पूर्ण करावा लागणार आहे. पण ज्या ठिकाणी मी आता आलेलो आहे तिथून ह्या धबधब्याचा सुंदर व्ह्यू देखील आपण बघू शकतो. दुरून हा धबधबा एवढा सुंदर दिसत आहे, तर जवळ गेल्यानंतर तो किती सुंदर असेल हे सर्व आज आपल्याला बघायला मिळणार आहे. आता मी सुरुवातीला जंगलामध्ये प्रवेश करण्या अगोदर तुम्हाला या सुंदर धबधब्याचे दुरून दर्शन घडवतो. या ठिकाणी असलेले लहान मोठे धबधबे आणि या धबधब्यांचा राजा समोर आपल्याला बघायला मिळतो. बघू शकता, गढूळ पाणी उंच डोंगरावरून कसे पडत आहे. धबधब्याचे रूप घेतल्यानंतर हा खतरनाक सुंदर धबधबा कसा बघायला मिळत आहे. दुरून जरी हा सुंदर असला तरी जवळ गेल्यानंतर कसा दिसतोय हे देखील बघण्यासारखे आहे. आता आपण सावधगिरी बाळगत या जंगलामध्ये प्रवेश करूया. आणि जंगलामध्ये प्रवेश केल्यानंतर जंगलातील व्ह्यू कसा आहे तुम्ही बघू शकता. जोरदार पाऊस पडत आहे, सर्वत्र धुकेच धुके आहे. आणि या चिखलामधून जोरदार पावसामधून खतरनाक जंगलातील ॲडव्हेंचर प्रवास करत मी फायनली धबधब्याच्या एकदम जवळ आलेलो आहे. आणि अशा जोरदार पावसामध्ये धबधब्याला आणखी पाणी वाढू शकते. त्यामुळे खतरनाक अनुभव आपल्याला अनुभवायला मिळू शकतो. आणि हे पर्यटक तुम्ही बघू शकता, सुंदर धबधबा बघून ॲडव्हेंचर प्रवास करत करत आता पुढे आलेले आहेत. त्यांना अगोदर पुढे येऊ दे, मग आपण पुढे जाऊया. बघा मित्रांनो, आजचा प्रवास एकदम खतरनाक आणि ॲडव्हेंचर आहे. आणि वरून पडणारे जोरदार पाणी, सर्व प्रवासी पावसामध्ये भिजत चिखलामधून छत्री हातामध्ये घेत मस्त अनुभव घेत हा धबधबा बघून परत निघालेले आहेत. बघू शकता तुम्ही, इथला प्रवास अतिशय खतरनाक आहे. आणि पाऊस जोरदार पडल्यामुळे या ठिकाणी या जंगलामधून सर्वत्र पाणी पडत आहे. आणि हा धबधबा बघितल्यानंतर तुमच्या अंगावर पण काटा येणार आहे मित्रांनो. कारण या धबधब्याचा व्ह्यू
एवढा खतरनाक आहे की बघितल्यानंतर असे वाटते जणू काय डोंगरामधून पाण्याचे मोठमोठे लोट खाली पडत आहेत. मी तुम्हाला म्हटलं होतं ना खतरनाक मी तुम्हाला म्हटलं होतं ना खतरनाक प्रवास आणि खतरनाक धबधबा आज आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. बघू शकता तुम्ही वरून पडणारे पाणी जेव्हा धबधब्याचे रूप घेते तेव्हा बघायला छान वाटते, पण एकदम भयानक आणि डरावना हा धबधबा आहे. जोरदार पावसामुळे त्या धबधब्याचे पाणी गढूळ आहे. बघा पावसामध्ये येऊन सुद्धा मी तुम्हाला हे सर्व काही दाखवत आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर मला एवढा आनंद होत आहे. जर तुम्ही या ठिकाणी येऊन हे सर्व काही बघितलं तर तुम्हाला देखील खूप आनंद होणार आहे. बघा मित्रांनो, इथला व्ह्यू बघा आणि हा धबधबा बघा, जणू काय सह्याद्री आपल्या हातामधून पाणी खाली ओतच असल्याचा अनुभव आपल्याला अनुभवायला मिळत आहे. मित्रांनो, या धबधब्याजवळ पोहोचल्यानंतर पाण्याचे फवारे आपल्या अंगावर उडतात आणि ह्या धबधब्याला बघितल्यानंतर एवढा आनंद होतो, हा आनंद शब्दात सांगण्या पलीकडचा आहे. हा अनुभवण्यासाठी तुम्हाला देखील अशा ठिकाणी यावं लागणार आहे. आणि हा प्रवास जरी खतरनाक असला तरी सुद्धा हा धबधबा बघितल्यानंतर मनाला जो आनंद मिळतो तो एकदम छान आणि भयानक देखील आहे. कारण हा धबधबा एकदम डरावना आहे. दुरून जरी सुंदर दिसत असला तरी जवळ आल्यानंतर एकदम खतरनाक आणि डरावना वाटतो. आता आपण काय करूया, या धबधब्याच्या आणखी जवळ जाऊन बघूया. या धबधब्याचा व्ह्यू आणखी जवळ गेल्यानंतर आपल्याला कसा अनुभव मिळतोय. जोरदार वारे असल्यामुळे मी जोरात बोलत आहे. कदाचित या धबधब्याच्या आवाजामुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नसावा म्हणून जोरात बोलतोय. मित्रांनो, या धबधब्याच्या आणखी जवळ जाण्याचा मी प्रयत्न करत आहे. त्यासाठी आपल्याला या डोंगराच्या कडेकडेने पुढे जावं लागणार आहे आणि पाऊस काय थांबत नसल्यामुळे धबधब्याचे पाणी हळूहळू वाढू लागले आहे आणि कॅमेऱ्यावर पाण्याचे फवारे पडत असल्यामुळे कदाचित समोरचा व्ह्यू तुम्हाला तुरळक दिसत असावा. तरी देखील मी आणखी पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून तुम्हाला हा धबधबा आणखी क्लिअर दिसावा. बघा हे पाण्याचे फवारे कसे उडत आहेत हवेसोबत आणि हा धबधबा, अरे वाव, चेहऱ्यावर एवढ्या जोरात पाणी पडत आहे की काय सांगू तुम्हाला. मित्रांनो, मी आणखी पुढे आलो पण यापेक्षा आणखी पुढे जाऊ शकत नाही, कारण धबधब्याचे फवारे एवढे जोरात कॅमेऱ्यावरती पडत आहेत की पुढलं काही दिसणार नाही आणि पाऊस थांबत नसल्यामुळे या धबधब्याचे पाणी हळूहळू वाढू लागले आहे आणि आणखी पुढे गेलो तर आपल्याला परत जाणं अवघड होईल, कारण हा ट्रॅक पूर्ण पाण्याने वाहत पुढे जाणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला जेवढं दाखवता येते ते सर्व काही दाखवलं आणि बघा या पाण्याने आता भयानक रूप घ्यायला सुरुवात केलेली आहे. अशा ठिकाणी येऊन हे सर्व काही शूट करणं सोपं नाही. एकदम खतरनाक आणि ॲडव्हेंचर प्रवास देखील करून हे सर्व काही तुम्हाला मी दाखवत आहे. तुम्ही देखील वेळात वेळ काढून अशा ठिकाणी कधीतरी या, ते पण पावसामध्ये. मग तुम्हाला कळेल ते धबधबे पावसाळ्यामध्ये जेवढे सुंदर दिसतात त्यापेक्षा खतरनाक देखील असतात. मित्रांनो, मी तुम्हाला वरती जाऊन धबधबा जवळून दाखवला, पण आता मी तुम्हाला दाखवणार आहे या पाण्यामध्ये उतरून वरून पडणारा धबधबा कसा दिसतो. जर हे पाणी वाढले असले तरी सुद्धा आपण पाण्याच्या कडेवरती जाऊन सर्व काही बघू शकतो. त्यामुळे आपल्याला आणखी सुंदर धबधबा बघता येईल आणि या ठिकाणी अनेक पर्यटक हा धबधबा बघण्यासाठी आलेले आहेत. बघू शकता तुम्ही वरती पण आहेत आणि हे सुंदर धबधब्याचे नजारे बघून मस्त अनुभव घेत आहेत. तुम्ही बघू शकता समोर एक पर्यटक थांबलेला आहे, तिथून आपल्याला पुढे जायचं आहे आणि या खतरनाक धबधब्याला खालून बघण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण जवळ गेल्यानंतर पाण्याच्या फवाऱ्यामुळे आपल्याला तो धबधबा एकदम क्लिअर बघता आला नाही. तरी देखील मी तुम्हाला इथून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे
कदाचित तुम्हाला हा धबधबा आणखी क्लिअर दिसू शकतो. बघू शकता वरून खाली येणार हे पाणी कसे दिसत आहे, भयानक. आणि खालून वरती बघितल्यानंतर हा धबधबा आपल्याला असा बघायला मिळतो. आणि हा जेवढा सुंदर आहे त्यापेक्षा किती खतरनाक आहे हे तुम्हाला वरती बघितल्यानंतर अनुभवायला मिळत असेल. आणि ह्या ओढ्यामधून वाहणारे पाणी बघितल्यानंतर अंगावर काटा देखील येतो. बघू शकता तुम्ही, पाऊस न थांबल्यामुळे या ठिकाणी धबधब्याने खतरनाक रूप धारण केलेलं आहे. आणि वरून पडणारा हा धबधबा अतिप्रिय आणि सुंदर आहे. आज मी कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील केर्ले गावाच्या वरती असलेल्या डोंगरामध्ये येऊन तुम्हाला हा केर्ले धबधबा दाखवला. इथला सुंदर व्ह्यू दाखवला आणि धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी ॲडव्हेंचर प्रवास कसा केला हे देखील दाखवले. हे सर्व तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमः पार्वती पतये, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.